हॉलमध्ये शब्द घुमत राहिले. एकत्र नाही तर सगळं संपणार. क्षणभर कोणाचाच श्वास चालू आहे की नाही असंच वाटलं. अद्वैतने हळूच चष्मा सरळ केला. तो शांत होता, पण डोळ्यात प्रश्नांची गर्दी होती. युवान मात्र खुर्चीत अस्वस्थपणे हलला. काका, एकत्र म्हणजे? त्याच्या आवाजात धाडस होतं, पण आतून भीती दडलेली. धैर्यधर कुलकर्णी हळूच वळले, टेबलावर ठेवलेली फाईल उचलली आणि थेट त्यांच्या समोर टाकली. धाडकन आवाज आला. ही बघा, ते म्हणाले. कुलकर्णी ग्रुपचा फ्युचर प्रोजेक्ट. अद्वैतने फाईल उघडली. डोळे क्षणात मोठे झाले. हे तर महासिटी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट आहे. सरकार, इंटरनॅशनल इन्व्हेस्टर्स, मीडिया सगळं यात गुंतलेलं आहे. धैर्यधर मान हलवून म्हणाले. हो, आणि हा प्रोजेक्ट एकट्याच्या ताकदीवर होणार नाही. युवान पुढे झुकला. म्हणजे फायनान्स माझं, रिअल इस्टेट अद्वैतचं? नाही. धैर्यधरांनी मध्येच थांबवलं. दोघेही गप्प होते. फायनान्स अद्वैत बघेल, रिअल इस्टेट तू बघशील, पण निर्णय एकत्र. ते थोडा थांबले, मग थेट युवांकडे पाहिले. आणि सर्वात महत्त्वाचं, तुमचं इगो दाराबाहेर ठेवून यायचे. युवांचे जबडे घट्ट झाले. अद्वैतने नजर खाली घातली. तेवढ्यात अन्वी पुन्हा हॉलमध्ये आली, हातात क्रेयॉन्स, चेहऱ्यावर निरागस हसू. ती युवांकडे पाहून म्हणाली, काका, तुम्ही रागावले का दिसता? युवान क्षणभर गोंधळला, मग नकळत हसला. नाही बा, काका विचार करतायत. अन्वीने अद्वैतचा हात पकडला. तुम्ही दोघे एकच काम केलं तर छान नाही का? माझ्या शाळेत टीम वर्क असतं. हॉलमध्ये पुन्हा शांतता पसरते. धैर्यधर काकांनी खोल श्वास घेतला. माझा निर्णय अंतिम आहे, ते ठामपणे म्हणाले. हा प्रोजेक्ट किंवा कुलकर्णी नाव दोन्ही वाचवायचे असतील तर ते दरवाजाकडे वळाले. उद्या सकाळी 10 वाजता दोघेही एकाच ऑफिसमध्ये हजर राहाल. दार बंद झालं. अद्वैत आणि युवान एकमेकांकडे पाहत राहिले. युवान हसत म्हणाला, तर मग युद्धभूमीत तयार आहे वाटतं. अद्वैत शांतपणे उत्तरला, नाही युवान, ही युद्धभूमी नाही, ही नशीब बदलणारी लढाई आहे. सकाळचे 10:05. कुलकर्णी ग्रुपचं कॉर्पोरेट हेडक्वार्टर. काचेची भव्य इमारत. बाहेर मीडियाची गर्दी, इन्व्हेस्टर्स, असिस्टंट्स, सेक्युरिटी, सगळं गडबडीत. अचानक बाहेर इंजनचा जड आवाज घुमतो. V8 इंजन. सगळ्याचं लक्ष पार्किंगकडे वळतं. मॅट ब्लॅक रंगाची लिमिटेड एडिशन SUV सरळ मुख्य एंट्रीसमोर येऊन थांबते. दरवाजा उघडतो. आधी खाली उतरतो. इटालियन लेदर शू. मग दिसतो तो युवान कुलकर्णी. ब्लॅक शर्ट, वरची 2 बटणं उघडी, हातात घड्याळ नाही, कारण वेळ त्याच्यासाठी थांबते, तो वेळेसाठी नाही. डोळ्यांवर सनग्लासेस, चेहऱ्यावर अर्धवट हसू, ज्यात आत्मविश्वास कमी आणि धोक्याचा इशारा जास्त. युवान गाडीतून उतरतो. 6 फूट उंच, परफेक्ट फिट बॉडी, शार्प जॉ लाईन. तो इतका हँडसम की नजर टाकणारी कोणतीही मुलगी क्षणभर थांबून पाहिल्याशिवाय राहू शकत नाही. पण युवान स्वतःकडे पाहणाऱ्या नजरा जाणून बुजून दुर्लक्ष करतो. त्याच्या मागच्या दरवाजाचा आवाज होतो. क्लिक. गाडीतून उतरतो तो अथर्व. 6 फूट 4 इंच उंच, रुंद खांदे, ब्लॅक सूट, चेहऱ्यावर एकही इमोशन नाही. डोळे असे जणू माणूस नाही, फक्त धोके स्कॅन करत आहेत. तो युवांच्या अर्धा पाऊल मागे उभा राहतो, नेहमीप्रमाणे, पण त्याच्या एका इशाऱ्यावर जीव द्यायला तयार. मीडिया कॅमेरे पुन्हा चमकतात. हु इज ही? युवान कुलकर्णीज न्यू सिक्युरिटी. तो गाडीभोवती नजर फिरवतो. मीडिया कॅमेरे चमकतात. मिस्टर कुलकर्णी, 1 कमेंट प्लीज. युवान थांबतही नाही. चालत फक्त एक वाक्य टाकतो. डील्स स्पीक, आय डोंट. लॉबीचे मोठे दरवाजे उघडतात. आत शिरतात. वातावरण बदलतं. एम्प्लॉईज नकळत सरळ उभे राहतात. कोणी कुजबुजतं,
तोच आहे रिअल इस्टेटचा किंग. लिफ्टकडे जाताना पीए धावत येतो. सर, बोर्ड आधीच वाट पाहत आहे. युवान थांबतो, सनग्लासेस काढतो, थेट समोर पाहतो. त्यांना सांग, आज मी वाट पाहणार नाही. लिफ्टकडे जाताना युवान थोडा थांबतो, फक्त बोट हलकेच हलवतो. तो एक इशारा करतो. अथर्व लगेच पुढे जातो. आजूबाजूची सगळी हालचाल क्षणात कंट्रोलमध्ये. कोणीही युवांच्या 3 फूट आत येत नाही. लिफ्टमध्ये जाताना क्षणभर युवांची नजर काचेत पडलेल्या प्रतिबिंबाकडे जाते. त्याला आठवतं फ्लॅशबॅक, कॉलेजचा कॅम्पस, रात्रीची वेळ. अथर्व, तो युवांचा तेव्हा सिनियर होता. रक्ताळलेला चेहरा, 3 जण त्याच्यावर तुटून पडलेले. लोक पाहत होते, पण कुणी थांबत नव्हतं. तेवढ्यात युवान पुढे आला होता. थांबा, आवाज शांत पण आदेशासारखा. त्या रात्री युवानने फक्त अथर्वला वाचवलं नव्हतं, त्याचं आयुष्य बदललं होतं. अथर्वला का मारत होते आणि कोण होते ते लोक, हे सगळं पुढे कळेल. फ्लॅशबॅक एंड. लिफ्ट बंद होते. आत युवान आणि अथर्व कोणीच बोलत नाही. पण अथर्वच्या डोळ्यात एक गोष्ट स्पष्ट होती. युवानच्या एका इशाऱ्यावर तो जीव द्यायलाही तयार होता आणि घ्यायलाही. डिंग आवाजासोबत लिफ्ट थांबते. समोर उभा होता अद्वैत कुलकर्णी. अद्वैतची नजर आधी युवानवर मग अथर्ववर जाते. क्षणभर शांतता पसरते. 2 भाऊ आणि त्यांच्यामध्ये उभा असलेला एक मुख धोकादायक सावली. युवान हलकेच म्हणतो, चालू करूया. अथर्व एक पाऊल मागे सरकतो, पण नजर अजूनही चौफेर. खेळ सुरू झालेला आहे. लिफ्ट बंद होते. 3 जण, एक लिफ्ट आणि हवेत दडलेली जुनी जखम. अद्वैत समोर उभा, युवान त्याच्या बाजूला, मागे सावलीसारखा. अथर्व लिफ्टवर जात असताना डिस्प्लेवर आकडे बदलतात, पण तिघाचं लक्ष वेगळ्याच गोष्टीवर. डिंग. कॉन्फरन्स फ्लोअर दरवाजे उघडतात. बोर्ड रूममध्ये आधीच लोक बसलेलेत. इंटरनॅशनल इन्व्हेस्टर्स, लीगल टीम आणि 3 ओळखीचे चेहरे. युवांची पावलं क्षणभर थांबतात. अद्वैतच्या हातातली फाईल घट्ट होते. टेबलच्या दुसऱ्या टोकाला बसले होते विराज मेहता, शेखर राणा आणि कबीर मल्होत्रा. मुंबईच्या बिझनेस जगात हे तिघे रायव्हल्स म्हणून ओळखले जात होते, पण कुलकर्णी ब्रदर्ससाठी ते फक्त रायव्हल्स नव्हते, ते होते शत्रू. विराज मेहताने हलकं हसत हात पुढे केला. लॉंग टाईम कुलकर्णी ब्रदर्स. युवान पुढे सरसावला. हात मागे घे. आवाज थंड पण घातक. हा हात रक्ताने माखलेला आहे. रूममध्ये कुजबूज होते. इन्व्हेस्टर्स गोंधळलेले. अद्वैतने युवांचा हात धरून थांबवलं. इथे बिझनेससाठी आलो आहोत, तो शांतपणे म्हणाला. कबीर मल्होत्रा हसला. बिझनेसचं तर करतोय आम्ही. महासिटी प्रोजेक्ट सगळ्यांसाठी मोठी संधी आहे. अद्वैतची नजर त्याच्यावर स्थिर होती, कारण त्याला आठवतं होतं फ्लॅशबॅक. पावसाळ्याची रात्र, हायवे, कारचा वेग, आई वडील पुढच्या सीटवर, अद्वैत मागे, त्याच्या शेजारी त्याची पत्नी. अचानक समोरून येणारा ट्रक, हेडलाईट्स, ब्रेकचा आवाज, धडाम, काच फुटते. रक्तच रक्त, अंधार. आई वडील कधीच उठत नाही आणि त्याची पत्नी त्याच्या हातात शेवटचा श्वास घेते. त्या ॲक्सिडेंटला अपघात म्हणण्यात आलं, पण अद्वैतला सत्य माहीत होतं. वर्तमान काळ. अद्वैतने हळू आवाजात विचारलं, तो अपघात योगायोग नव्हता ना कबीर? रूममध्ये शांतता पसरते. शेखर राणाने खुर्चीत रेलून बसत म्हटलं, बिझनेस युद्धात अपघात होतच असतात. युवांचे डोळे लाल झाले. तो पुढे येणार तेवढ्यात अथर्व एक पाऊल पुढे आला. पहिल्यांदाच त्याच्या आवाजात थंडी नव्हती. सर, तो युवानला म्हणाला. इथे. युवान थांबला. अद्वैत टेबलवर दोन्ही हात
टेकवून उभे राहिला. हा प्रोजेक्ट फक्त पैशाचा नाही, तो ठामपणे म्हणाला. हा हिशोबाचा आहे. विराज मेहताने मान हलवली. मग ठरलं तर हा प्रोजेक्ट जिंकेल, तोच इतिहास लिहिल. युवान हसला. तो हसू धोकादायक होतं. इतिहास नाही, तो म्हणाला. आम्ही न्याय लिहिणार आहोत. अथर्वचे हात नकळत मुठीत आवळले, कारण त्याला कळत होतं हा प्रोजेक्ट म्हणजे सुरुवात आहे, पण शेवट रक्ताने लिहिलेला जाणार आहे. कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.